नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महाडिक सर. पार्थ कॉमर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण शिकत आहोत तुमचा 12वी कॉमर्समधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय, ज्याच्यामध्ये आपण पहिला टॉपिक शिकत आहोत, ज्यात आपण तुमचे सॉल्व प्रॉब्लेम सगळे समजून घेतलेले आहेत आणि थेरी, बेसिक कन्सेप्ट या देखील समजून घेतलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर तुम्हाला लास्ट व्हिडिओ बघावे लागणार आहेत. तर हे लास्ट व्हिडिओ बघण्यासाठी या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते बघू शकता. ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी जे काही शिकवणार आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकता. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी जे शिकवतो याच्या माझ्या हँड रिटन लेक्चर नोट्स PDF फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला उपलब्ध करून घ्यायच्या असतील तर तुम्ही माझा पार्थ कॉमर्स अकॅडमी नावाचा एक टेलिग्राम चॅनल आहे, त्या ठिकाणी जाऊन त्या चॅनलला जॉईन करा आणि त्या नोट्स त्या ठिकाणी उपलब्ध करून घेऊ शकता. तर त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या अपडेट्स या आपण आपल्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला देखील देत असतो. त्याच्या लिंक्स देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्या ठिकाणी तुम्ही त्या पेजला फॉलो करू शकता. तर अधिकचा कोणताही वेळ वाया न घालवता आज आपण शिकणार आहोत तुमचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल नंबर 8, जो पहिला टॉपिक आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट, याच्यामधलं अनसॉल्व एक्झाम्पल नंबर 8 आपण आज अभ्यासणार आहोत. तर चला सुरू करूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली मेथड सर्वांना माहिती शिकण्याची. पहिल्यांदा आपण एक्झाम्पल रीड करतो, काय सांगितले ते व्यवस्थित समजून घेतो आणि त्याच्यानंतर ते सॉल्व करायला सुरुवात करतो. तर आपण पहिल्यांदा एक्झाम्पल रीड करूया. पहा, नाना अँड नानी आर पार्टनर इन अ पार्टनरशिप फर्म. दोघ जण पार्टनर आहेत. पहिला पार्टनर आहे नाना, दुसरा पार्टनर आहे नानी. आर पार्टनर इन पार्टनरशिप फर्म अँड शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली. प्रॉफिट अँड लॉस कसा शेअर करतात? ते इक्वली शेअर करतात. याचा अर्थ काय झाला? त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो जो आहे तो 1:1 आहे. पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलंय, यू आर रिक्वायर्ड टू गिव्ह द इफेक्ट ऑफ ऍडजस्टमेंट. थोडंसं वेगळं विचारलं या प्रॉब्लेम मध्ये. तुम्हाला काय करायचे? इफेक्ट द्यायचे ऍडजस्टमेंटचे, म्हणजे जे आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेले आहेत ऍडिशनल इन्फॉर्मेशन, त्याचे इफेक्ट काय होतात ते सांगायचे इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. म्हणजे त्या ऍडजस्टमेंटची इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय होतील आणि बॅलन्स शीटला काय होतील. म्हणजेच थोडक्यात आपल्याला फक्त दोनच स्टेटमेंट बनवायचे, एक म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि दुसरं म्हणजे बॅलन्स शीट बनवायचं आहे. आता आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. आतापर्यंतच्या आपण जवळजवळ सॉल्व 10 आणि अनसॉल्व 7 अशा टोटल 17 प्रॉब्लेम मध्ये अभ्यासलेला आहे की बाबांनो, डेबिट बॅलन्सेस जे असतात ते आपल्या असेटचे असतात. कशाचे असतात? असेटचे. आणि क्रेडिट बॅलन्सेस जे असेटचे आहेत आणि दुसरं एक एक्सपेन्सेसचे असतात. आणि जे क्रेडिट बॅलन्सेस जे असणार आहेत ते आपले लायबिलिटी आणि इन्कमचे असणार. हे आपण लास्ट 17 प्रॉब्लेम मध्ये अभ्यासात आलेलं आणि मी 17 वेळा सांगितलेलं आहे मागील 17 प्रॉब्लेम मध्ये की असेट जर असेल तर ते आपण बॅलन्स शीटच्या असेटला ट्रान्सफर करणार. जर एक्सपेन्सेस डायरेक्ट असेल तर तो ट्रेडिंगच्या डेबिटला, इनडायरेक्ट असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. लायबिलिटी असेल तर ती बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला ट्रान्सफर करणार. इन्कम जर डायरेक्ट असेल तर तो ट्रेडिंगच्या क्रेडिटला, इनडायरेक्ट असेल तर तो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. अशा पद्धतीने कोणता आयटम कुठं जातो ट्रायल बॅलन्सचा हे फक्त इन शॉर्ट त्या ठिकाणी आपण लिहून घ्यायचंय. आता फर्स्ट आपल्याला दिला इन्शुरन्स, हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, हा आपण लिहिणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. लँड अँड बिल्डिंग आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार, परंतु याला काय करूया आपण? स्टार मार्क करूया, कारण की लँड अँड बिल्डिंगच्या बाबतीत ऍडिशनल इन्फॉर्मेशन काय आहे तर फर्स्ट ऍडिशन ऑफ ₹20,000 विथ इफेक्ट फ्रॉम 1 जुलै 2018. बघा, त्यांनी ऍडिशनल लँड अँड बिल्डिंग घेतली 20,000 रुपयाची. कधी घेतली? 1 जुलै 2018 पासून. म्हणजे 1 जुलै 2018 ला घेतली, म्हणजे ही 20,000ची लँड अँड बिल्डिंग 1 जुलै पासून आपलं वर्ष संपतं 31 मार्च. असे 31 मार्च पर्यंत जर महिने मोजले तर 9 महिनेच यूज केली आणि या 9 महिन्याचंच डेप्रिसिएशन या 20,000वर आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. आणि राहिलेले 50,000तले जे 30,000 आहेत त्याच्यावर वेगळे डेप्रिशिएशन, म्हणून याला आपण स्टार मार्क करणार. याच्यावर आपल्याला एक वर्किंग नोट करायची डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करण्याची. देन आफ्टर नेक्स्ट सॅलरी दिले, हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. एक्सपोर्ट ड्युटी हा सुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इंटरेस्ट सुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. फर्निचर असेट आहे बॅलन्स शीटच्या असेटला आणि डेटर्स असेट आहे बॅलन्स शीटच्या असेटला.
अशा पद्धतीने क्रेडिट बॅलन्सेस आपण ट्रान्सफर कुठं होणार हे समजून घेतलं. आता कॅपिटल बघा, कॅपिटल अकाउंट तयार करणार आणि हा कॅपिटलचा बॅलन्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला किंवा एक ऑप्शन असा देखील असतो की तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहू शकता. पण त्याच्यामध्ये आपल्याला कॅपिटल ऍडजस्टमेंट ऍड किंवा लेस कराव्या लागतील. परत प्रॉफिट, नेट प्रॉफिट असेल तर तो ऍड, नेट लॉस असेल तर लेस. याच्यासाठी किती रिक्वायरमेंट आहे जागेची किंवा किती लाईन सोडायची हे कळत नाही, खडाखोड होण्याची शक्यता असते. त्यासाठी आपण एक स्पेशल कॅपिटल अकाउंट तयार करतो आणि त्याच्या क्रेडिटला हा कॅपिटल बॅलन्स आपण लिहित असतो. देन नेक्स्ट बघा, एक हिडन ऍडजस्टमेंट पुढे आहे 10% बँक लोन टेकन ऑन 1 ऑक्टोबर 2018. बघा 10% बँक लोन घेतलेले. आता हे बँक लोन तर आपली लॅबिलिटी, आपल्याला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहावं लागेल, परंतु याच्यावर 10% इंटरेस्ट आपल्याला पेड करावे लागणार आहे. आणि लोन कधी घेतले? 1 ऑक्टोबर, टेकन ऑन 1 ऑक्टोबर 2018. म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून वर्ष संपणार 31 मार्च 2019ला, 1 ऑक्टोबर 2018ला लोन घेतले. ऑक्टोबर महिन्यापासून 31 मार्च 2019 पर्यंत 6 महिन्याचं इंटरेस्ट आपल्याला याच्यावर पेड करावं लागणार आहे. मग हे इंटरेस्ट जे आहे त्या लोन मध्ये ऍड करावं लागेल, आपल्याला लोन मध्ये ऍड करावे लागेल. आणि हा इंटरेस्ट आपला एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहावा लागेल. म्हणून या बँक लोनला आपण आता स्टार मार्क करूया. इंटरेस्ट हा आपला इन्कम आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला इनडायरेक्ट इन्कम आहे म्हणून. आणि बिल्स पेएबल लॅबिलिटी बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिणार. तर अशा पद्धतीने आपण काय केलं, डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस कुठं लिहिणार आहोत हे समजून घेतलेलं. देन नेक्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये बघा, डायरेक्ट अमाऊंट दिलेली आपल्याला ग्रॉस प्रॉफिट, डायरेक्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायची गरज नाही, ट्रेडिंग अकाउंट तयार करायची गरजच नाही. ट्रेडिंग अकाउंट का तयार करतो? कारण की आपल्याला ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करायचा असतो. आणि आपल्याला डायरेक्ट हा ग्रॉस प्रॉफिट दिला आहे म्हणजे आपण हा ग्रॉस प्रॉफिट ट्रेडिंगच्या डेबिटला दिसतो आणि ट्रान्सफर करतो आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. म्हणून हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार आहोत बाय ग्रॉस प्रॉफिट म्हणून. याचा एवढाच इफेक्ट असणार आहे. नेक्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलंय त्यांनी बघा, सेकंड ऍडजस्टमेंट, इन्शुरन्स पेड फॉर 15 मंथ विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2018. इन्शुरन्स 15 महिन्याचा पेड केला 1 एप्रिल 2018 पासून. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 12 महिन्याचाच पेड करायचा होता, त्यांनी 15 महिन्याचा पेड केला. 3 महिन्याचा काय असणार आहे? प्रीपेड असणार आहे. 3 मंथचा जो असणार आहे तो प्रीपेड असणार आहे. मग हा जो प्रीपेड इन्शुरन्स असणार आहे हा आपल्याला त्या इन्शुरन्स मधून लेस करावा लागेल आणि भविष्यातला 3 महिन्याचा पेड केला बॅलन्स शीटच्या असेटला. म्हणून आपल्याला इन्शुरन्स जे दिलेले असणार आहेत त्याला आपण या ठिकाणी स्टार मार्क करूया. द नेक्स्ट नंबर थर्ड ऍडजस्टमेंट काय सांगते बघा, डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 10% अँड फर्निचर 5% पर ॲनम. आता विद्यार्थी मित्रांनो, या असेट डेप्रिसिएट होत आहेत, असेट कमी झाले की त्या पर्टिक्युलर असेट मधून ती अमाऊंट आपण लेस करणार. म्हणून फर्स्ट इफेक्ट लेस फ्रॉम असेट अँड दिस असेट इज डेप्रिसिएट मीन्स काय, असेटचा लॉस आहे म्हणजे आपला लॉस आहे तो आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. कोणत्यावर असेटवर डेप्रिसिएशन आहे? लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर. या 2 असेटला आपण स्टार मार्क करू. लँड अँड बिल्डिंगला तर केले, फक्त आता फर्निचरला मी करून ठेवतो. नंबर सेकंड लास्ट ऍडजस्टमेंट मीन्स फोर्थ ऍडजस्टमेंट इज राईट ऑफ ₹1000 फॉर बॅड डेब्ट्स. 1000 बॅड डेब्ट्स आहे अँड मेंटेन RDD 5% ऑन सन्ड्री डेटर्स. तर आता हे काय करणार आपण, हे आपल्या डेटर्स मधून लेस करणार आहे आणि आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. पण हे डेटर्सवर आहे, डेटर्सला 2 ऍडजस्टमेंट आहेत, 2 स्टार मार्क आपण करणार. आणि लास्ट ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹34,000. हा आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहितो आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहितो. तर हे त्या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. अशा पद्धतीने एक्झाम्पल समजून घेतलेले आहे आपण. आता सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. पहा, पहिल्यांदा आपण डेबिट बॅलन्सेस काय करूया, ट्रान्सफर करून घेऊया. फर्स्ट इन्शुरन्स, हा इन्शुरन्स आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आपलं डेबिटला लिहायचं, प्रॉफिट अँड लॉसच्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार आणि त्या ठिकाणी लिहिणार आपण टू इन्शुरन्स. आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती ₹15,000 इनर कॉलमला लिहिणार कारण की त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. आणि एक वेळ जागा सोडणार आपण ऍडजस्टमेंटच्या वर्किंगसाठी. अशा पद्धतीने इन्शुरन्स लिहून घेतल्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग आपली असेट आहे, त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं लँड अँड बिल्डिंग. आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे लँड अँड बिल्डिंगची
ती अमाऊंट लिहिणार ₹50,000 इनर कॉलम, 50,000 इनर कॉलमला, आणि एक वेळ जागा सोडायची ऍडजस्टमेंटसाठी. देन नेक्स्ट पुढे जाऊया आपण. लँड अँड बिल्डिंग झाल्यानंतर पुढे पहा त्यांनी आपल्याला सॅलरीज दिलेले. हा आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं टू सॅलरीज. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू सॅलरीज. ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही, अमाऊंट डायरेक्ट आउटरला लिहून टाकू ₹5,000. देन नेक्स्ट सॅलरी झाल्यानंतर एक्सपोर्ट ड्युटी, हे सुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहिणार टू एक्सपोर्ट ड्युटी. ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही, त्यामुळे आपण याची अमाऊंट जी असणार आहे ती डायरेक्ट आपण आपल्या आउटरला लिहिणार. एक्सपोर्ट ड्युटीची अमाऊंट दिलेली आपल्याला त्यांनी 2,500. देन नेक्स्ट एक्सपोर्ट ड्युटी झाल्यानंतर इंटरेस्ट हा आपला एक्सपेन्सेस आहे, परंतु काय करूया आपण हा इनरला लिहूया, कारण की याच्यामध्ये आपल्याला आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन जो असणार आहे तो आपल्याला याच्यामध्ये ऍड करावा लागणार आहे. त्यामुळे हा इंटरेस्ट लिहितानीच आपण काय करूया इनर कॉलमला लिहूया ₹1,000 टू इंटरेस्ट. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार टू इंटरेस्ट आणि अमाऊंट लिहिणार इनर कॉलमला ₹1,000 आणि वर्किंग साठी एक वेळ जागा सोडणार आपण, कारण की याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. देन नेक्स्ट पुढे जाऊया. फर्निचर आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला इनरला लिहिणार ऍडजस्टमेंट आहे फर्निचर. अमाऊंट इनरला लिहिणार आहोत, अमाऊंट आहे फर्निचरची आपल्याला दिलेली त्या ठिकाणी ₹40,000 आणि एक वेळ जागा सोडणार वर्किंग साठी ऍडजस्टमेंटच्या. देन नेक्स्ट फर्निचर झाल्यानंतर डेटर्स आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं डेटर्स आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे डेटर्सची बघा त्या ठिकाणी दिली 26,000 इनर कॉलमला लिहिणार आपण. आणि डेटर्सवर दोन ऍडजस्टमेंट आहेत, पहिली आहे बॅड डेप्टची, त्याच्यासाठी एक वेळ जागा सोडणार, आणि द नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे आरडीडीची, त्याच्यासाठी 2 वेळी जागा सोडणार. अशा पद्धतीने आपण वर्किंग साठी त्या ठिकाणी जागा सोडलेली. डेबिट बॅलन्सेस झाले. क्रेडिट बॅलन्सेसला कॅपिटल नाना आणि नानीचं 50,000. हा कॅपिटल बॅलन्स आपल्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट लिहायचं, त्या ठिकाणी लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि प्रत्येकी 50,000 आहेत. नानाच्या कॉलम मध्ये लिहिणार 50,000 आणि नानीच्या कॉलम मध्ये सुद्धा लिहिणार आहोत आपण 50,000. अशा पद्धतीने कॅपिटल बॅलन्स तर ट्रान्सफर केला. नेक्स्ट 10% बँक लोन, तर ही लॅबिलिटी आपण आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचं 10% बँक लोन आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट आपण अगोदर काय करूया, ती कधी घेतलं तर 1 ऑक्टोबर 2018 या तारखेला घेतलेला आहे, म्हणजे याच्यावर 6 महिन्याचं. आणि त्या लोनची अमाऊंट आहे ₹30,000 इनर कॉलमला, 30,000 इनर कॉलमला लिहिणार आणि एक वेळ जागा सोडणार आपण, एक वेळ जागा सोड. नेक्स्ट पुढे बघा इंटरेस्ट दिलेले आहे. आता हे इंटरेस्ट आपला इन्कम आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला एक लाईन जागा सोडायची ग्रॉस प्रॉफिट लिहिण्यासाठी आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय इंटरेस्ट आणि त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आपण लिहिणार आहोत त्या ठिकाणी ₹1,500. द नेक्स्ट इंटरेस्ट झाल्यानंतर बिल्स पेएबल लॅबिलिटी ₹8,000 बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचं बिल्स पेएबल आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹8,000 आउटर कॉलम. द नेक्स्ट ऍडजस्टमेंट. फर्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला काय सांगितलंय, ग्रॉस प्रॉफिट दिलाय, हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दिसतो, ट्रान्सफर करताना प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार आहोत, म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहायचं बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन, बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन आणि त्याची अमाऊंट जी लिहिणार आहोत आपण ती लिहिणार $34,500. द नेक्स्ट इन्शुरन्स पेड फॉर 15 months. बघा आता इन्शुरन्स आपल्याला 15 महिन्याचा दिलाय ₹15,000 बाळांनो, म्हणजे एका महिन्याचा जो असणार आहे तो असणार आहे ₹1,000 आणि आपल्याला फक्त 12च महिन्याचा पेड करायचा आहे, म्हणजे ₹12,000 इन्शुरन्स ऍज अ एक्सपेंडिचर म्हणून आपण आउटरला दाखवणार. जो 3 महिन्याचा जो पेड केलेला आहे 3 मंथचा तो आपला प्रीपेड असणार आहे. तो काय असणार आहे, प्रीपेड. म्हणजे 1 महिन्याचा ₹1,000 आहे, तर असे 1,000 गुणिले 3 जर केले तर आपल्याला 3 महिन्याचा प्रीपेड भेटणार आहे ₹3,000. रुपीज किती भेटणार आहे, ₹3,000. मग हा ₹3,000 जो प्रीपेड आहे तो आपल्याला काय करायचा आहे, त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मधून म्हणजेच इन्शुरन्स मधून लेस करायचा आहे आणि प्रॉफिट अँड बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचा, असेटला लिहायचा. तर आपण काय करूया, इन्शुरन्स ज्या ठिकाणी लिहिलेले प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला त्या ठिकाणी यायचं लिहायचं लेस प्रीपेड. ऍडव्हान्स मध्ये एक्सपेन्सेस पेड करणे म्हणजेच त्याला प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणणार आणि हा एक्सपेन्सेस आहे इन्शुरन्स,
म्हणून मी लिहिलेले प्रीपेड इन्शुरन्स आणि 3 महिन्याचा 3000 रुपये मायनस होईल, आउटरला येईल 12000 रुपये. आणि लक्षात घ्या आता हा जो प्रीपेड असतो ना हा यूज कधी करणार आपण भविष्यातला खर्च अगोदरच दिला म्हणजे तो प्रीपेड एक्सपेन्सेस आणि त्याचा बेनिफिट भविष्यात भेटणार आहे. ज्याचा बेनिफिट भविष्यात भेटतो ती आपली असेट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या असेटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहिणार आपण प्रीपेड इन्शुरन्स आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹3000 आउटर कॉलमला. नेक्स्ट पुढे जाणार आपण नंबर 3 ऍडजस्टमेंट. डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 10% पर ॲनम अँड फर्निचर ॲट 5%. बघा आता लँड अँड बिल्डिंग जे आहे ना थोडंसं आपण लँड अँड बिल्डिंग कडे येऊया. या ठिकाणी लँड अँड बिल्डिंगच्या बाबतीत त्यांनी काय सांगितलंय ऍडिशनल म्हणजेच काय नवीन घेतली 20,000 रुपयाची कधी 1 जुलै 2018ला. टोटल आहे 50,000 रुपये त्यातली 20,000ची नवीन आहे. म्हणजे लक्षात घ्या मी काय सांगतोय तिकडे लक्ष द्या फक्त की टोटल लँड अँड बिल्डिंग किती आपली. टोटल लँड अँड बिल्डिंग आहे सर टोटल लँड अँड बिल्डिंग आपण या ठिकाणी लिहूया ती आहे ₹50,000 50,000 रुपयाची. तर या 50,000 मधली नवीन जी आहे ती आहे 20,000 रुपयाची. तर यातली न्यू जी लँड अँड बिल्डिंग आहे ना ती आहे ₹20,000 रुपयाची आणि जी दुसरी असणार आहे ओल्ड लँड अँड बिल्डिंग असणार आहे ती आहे ₹30,000 रुपयाची. कशी 30 तर या 50 मधनं हे 20 गेले तर जुनी राहील 30 आणि बघा ह्या नवीन जी घेतलेली ती 1 जुलै 2018ला घेतलेली आहे. कधी घेतली 1 जुलै 2018ला घेतली. म्हणजे लक्षात घ्या जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च असे 9 महिने. किती महिने 9 महिनेच ती यूज केली म्हणून 9 महिन्याचं डेप्रिसिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल आणि डेप्रिसिएशनचा रेट बघा किती असणार आहे. बघा आता या ठिकाणी लक्ष जर दिलं तर आपलं डेप्रिसिएशन आहे 10% आणि 9 महिने कुठनं सर इथं 1 जुलै घेतले ना याच्यावरून आपण हे 9 महिने कॅल्क्युलेट केले. जुलै महिना 1 तारीख पूर्ण घेतला. जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च असे 9 महिने. तर या 9 महिन्याचं डेप्रिसिएशन जर आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं किती पर्सेंट बघितलं होतं आपण 10%. तर आपल्याला ते डेप्रिसिएशन कसं कॅल्क्युलेट करावं लागणार आहे पहा मी या ठिकाणी दाखवतो. किती आहे ₹20,000 आपण घेणार. 20,000 वर किती पर्सेंट आहे 10% म्हणून 10/100 आणि किती महिन्याचं 9 महिन्याचं म्हणून 9/12. तर ते जे डेप्रिसिएशन असणार आहे ते बघा किती येते. हा 0 गेला हा 0 गेला हा 0 गेला हा 0 गेला 3 त्रिक 9 आणि 3 चोक 12 येणार आहे. आणि पुढे बघा काय होईल हा 200 गुणुले 10 तर इथे येतील 2000 गुणुले 3/4 येणार आहे. 4 एके 4 4 दुने 8 4 त्रिक 12 4 चोक 16 आणि 4 पंचे 20 आणि इथं 2 शून्य 500 500 गुणुले 3 तर ते येणार आहे 1,500 रुपये डेप्रिसिएशन. बघा मी काय सांगितलं नवीन मशिनरीवर 20,000 रुपयावर 10% 9 महिन्याचं किती येतंय 1,500 रुपये. किती 1,500 रुपये येत आहे. किती येते 1,500 रुपये. आणि आता ओल्ड मशिनरी तर आपल्याकडे पूर्ण वर्षभर होती ती तर काय आपण यूज असं 6 महिने 7 महिन्यापूर्वी खरेदी केलेली नव्हती. डायरेक्ट पूर्ण वर्षाची म्हणजे 30,000वर आपण पूर्ण कॅल्क्युलेट करणार 10% म्हणून 10/100 पूर्ण वर्षाचं तर ते असणार आहे 3,000 रुपये. 3,000 रुपये अशा पद्धतीने हे ओल्ड डेप्रिसिएशन. मग आपल्याला टोटल डेप्रिसिएशन जर कॅल्क्युलेट केलं आपण टोटल डेप्रिसिएशन इज इक्वल टू न्यू मशिनरीवरचं 1,500 प्लस जुन्या मशिनरीज म्हणतोय बिल्डिंग वरचं 3,000 नवीन बिल्डिंगचं 3,000 आणि जुन्या बिल्डिंगचं 1,500 असं टोटल आपल्याला 4,500 रुपये डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग मधनं मायनस करावं लागेल. मग लँड अँड बिल्डिंग आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहिले त्या ठिकाणी यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं लेस डेप्रिसिएशन ॲट 10% आणि अमाऊंट लिहिणार 4,500 आउटरला लिहिणार 45,500 रुपये. याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आपण टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग आणि अमाऊंट लिहिणार ₹4,500. लक्ष द्या डेप्रिसिएशन कसं कॅल्क्युलेट केलं आपण. टोटल लँड अँड बिल्डिंग घेतली 50,000 रुपयाची
त्याच्यावर आपण त्यातली नवीन आहे 20,000 रुपयाची, ती परचेस केली 1 जुलै 2018ला, म्हणजे त्याच्यावर 9 महिन्याचं डेप्रिशिएशन किती टक्के कॅल्क्युलेट करणार, 10% कॅल्क्युलेट करणार, 10%. मग हे 10% कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय केले, 20,000 भागिले गुणुले 10 भागिले 100 गुणुले 9 भागिले 12. तर असं जर केलं तर 1,500 रुपये आपल्याला काय होणार आहे, डेप्रिशिएशनची अमाऊंट भेटलेली. मग 1,500 नवीन बिल्डिंगवरचं आणि जुन्या बिल्डिंगवरचं 30,000वर 10% ते येईल 3,000. असे जुने 1,500 आणि नवीन 3,000 असे टोटल 4,500 रुपयाचं डेप्रिशिएशन आपण काय केलं, बिल्डिंग मधून, लँड अँड बिल्डिंग मधून मायनस केलं. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दिला. हे डेप्रिशिएशन लँड अँड बिल्डिंगचं झालं. फर्निचरवर 5%, फर्निचर सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटला, त्या ठिकाणी यायचं लिहायचं लेस डेप्रिशिएशन ॲट 5%. 40,000वर 10%, 4,000, त्याच्या निम्मे म्हणजे 5%, 4,000च्या निम्मे 5%, 2,000. 40 मधनं 2 गेले, आउटरला 38,000 रुपये लिहिणार. आणि या 2,000चा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, असेट कमी होणे लॉस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर, आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत आपण ₹2,000, 2,000. अशा पद्धतीने आपण ऍडजस्टमेंट नंबर 3 सुद्धा समजून घेतली. 4 मध्ये आपल्याला काय सांगितलंय त्यांनी, 4 मध्ये आपल्याला बॅड डेब्ट्स आहेत, रुपीज किती, 1,000च्या बॅड डेब्ट्स आहेत, ₹1,000 बॅड डेब्ट्स, आणि RDD 5% ऑन डेटर्स. हे दोन्ही आपल्याला डेटर्स मधनं लेस करायचे. ही ऍडजस्टमेंट प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये येते बाळांनो, त्यामुळे तुम्हाला ही विचारणारच आहेत परीक्षेला, काळ्या दगडावरची रेषा. त्याच्यामुळे ही थोडीशी काळजीपूर्वक करा. बॅड डेब्ट्स आणि RDD दोन्ही सोबत दिलेले असतील तर पहिल्यांदा बॅड डेब्ट्स मायनस करायचे आणि नंतर RDD. आपण जाऊया आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला, ज्या ठिकाणी डेटर्स लिहिले त्या ठिकाणी जायचं आणि लिहायचं लेस बॅड डेब्ट्स. पहिल्यांदा आपण बॅड डेब्ट्स वजा करू, लेस बॅड डेब्ट, आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण ₹1,000. वजा झाले 26 मधनं 1 गेला, 25,000 रुपये आपण इनरला लिहिणार. आणि या बॅड डेब्ट्सचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं टू बॅड डेब्ट्स, आणि त्याची जी अमाऊंट आहे ती आपण लिहिणार आहोत ₹1,000. देन नेक्स्ट बॅड डेब्ट्स झाल्यानंतर पुढे बघा RDD 5%, हा पण डेटर्स मधून लेस करायचा. डेटर्स आपण असेटलाच लिहिले, त्या ठिकाणी याचं म्हणायचं लेस RDD, रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स ॲट 5%. आणि या 25,000वर 5% जर आपण कॅल्क्युलेट केला तर आपल्याला तो भेटणार आहे 1,250 रुपये. तो वजा होईल आणि आउटरला येतील 23,750 रुपये. आणि 1,250चा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं टू RDD, रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स, अमाऊंट लिहिणार 1,250 रुपये. लास्ट क्लोजिंग स्टॉकचा आयटम आहे 34,500 रुपये. तर हा क्लोजिंग स्टॉक आपण आपल्या ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला, आता ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट केलं नाही म्हणजे तयार केलं नाही, त्यामुळे क्रेडिटला लिहिणार नाही, डायरेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं क्लोजिंग स्टॉक, आणि त्याची अमाऊंट जी असणार आहे ती आपण लिहिणार 34,500 रुपये. अशा पद्धतीने आपण काय केलेले, आपल्या सगळ्या ऍडजस्टमेंट केल्या, पण एक ऍडजस्टमेंट आपली या ठिकाणी राहिलेली आहे. ती म्हणजे काय, की 10% जे बँक लोन जे आहे याचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचंय 1 ऑक्टोबर पासूनच. बघा 10% कॅल्क्युलेट करायचं 1 ऑक्टोबर म्हणजे लोन कधी घेतले 1 ऑक्टोबरला, वर्ष संपणार 31 मार्चला. ऑक्टोबर ते मार्च, ऑक्टोबरची 1 तारीख म्हणजे पूर्ण महिना, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, असं किती महिन्याचं, 6 महिन्याचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागेल. 30,000वर 10%, 3,000 12 महिन्याचं, त्याच्या निम्मे म्हणजे 3,000चे निम्मे 1,500 6 महिन्याचे. एवढं सोपं येते. तर ते काय करूया आपण, बँक लोन जे आपण लिहिलेलं आहे इकडं त्या ठिकाणी लॅबिलिटी लिहिले, त्या ठिकाणी यायचं लिहायचं ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन बँक लोन, आणि अमाऊंट लिहिणार ₹1,500, आउटरला लिहिणार 31,500, 31,500 रुपये. आणि हे इंटरेस्ट द्यावं लागणार आहे आपल्याला, आपला एक्सपेन्सेस आहे. आपण आपल्या इंटरेस्ट मध्ये येणार इकडं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिले, त्या ठिकाणी लिहायचं ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन बँक लोन, आणि अमाऊंट लिहिणार ₹1,500, आउटरला लिहिणार 2,500.
अशा पद्धतीने आपण आपला अख्खा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला. आता क्लोज करायला सुरुवात करायचं. पहिल्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करून टाकूया. आपण जर अंदाज घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की प्रॉफिट अँड लॉसची आपली क्रेडिटची टोटल जास्त आहे आणि ती आहे 36,000. आपण 36,000 लिहितो मी क्रेडिट साईडला, ती माझ्या पाठीमागे दिसत असेल तुम्हाला. आणि तीच लिहिणार आपण डेबिटला 36,000. आणि त्याच्यामधून या सगळ्या अमाऊंट जर वजा केल्या तर आपल्याला नेट प्रॉफिट राहणार आहे आपल्याला 5,250. आणि हा इक्वली डिस्ट्रीब्यूट करणार आपल्या सगळ्या पार्टनरला, म्हणजे जे दोन पार्टनर आहेत. टू नेट प्रॉफिट म्हणायचं याला, टू नेट प्रॉफिट. याला आपण अंडरलाईन करूया. याच्यामध्ये फर्स्ट पार्टनर आहे आपला नाना, इक्वल द्यायचंय दोघांनाही. आणि दुसरी पार्टनर आहे नानी. तर यांना आपण हे इक्वली वाटले तर आपल्याला ते वाटप करत असताना 2,625 आणि 2,625 नाना आणि नानी अशा दोघांनाही ते भेटणार आहे. 2,625 2,625 असं टोटल 5,250 रुपये आपण आउटरला ॲज अ नेट प्रॉफिट दाखवणार. आणि हा नेट प्रॉफिट आपण आपल्या कॅपिटल अकाउंटकडे घेऊन येणार आणि त्या ठिकाणी त्याच्या क्रेडिट साईडला, कॅपिटलच्या क्रेडिटला बाय नेट प्रॉफिट असं लिहिणार आहोत. आणि त्याची अमाऊंट बघा, पहिल्या पार्टनरला लिहिणार आपण 2,625 आणि दुसरा नानी आहे तिला सुद्धा 2,625. आणि हे आता कॅपिटल अकाउंट जर क्लोज केलं 50 आणि 2 52 आणि वरचे 625 म्हणजे 52,625 आणि इकडे सुद्धा 52,625. तेच डेबिटला लिहिणार 52,625 आणि 52,625. नानीचं सुद्धा वजावण्यासाठी काय नाही, बॅलन्सिंग फिगर देखील तेवढीच राहणार आहे. 62,625 62,625. याला म्हणणार आपण टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा बॅलन्स ॲज अ कॅपिटल म्हणून, कॅपिटल अकाउंट म्हणून आपण आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला दाखवणार. फर्स्ट लिहिणार आपण नानाचं कॅपिटल, नाना अमाऊंट लिहिणार 52,000 52,625 आणि नानीचं सेम अमाऊंट 52,625. टोटल दोघांचंही मिळून जे कॅपिटल असणार आहे ते आपल्या टोटल फर्मचं कॅपिटल असणार आहे ते असणार आहे आपलं 1,05,250 रुपये. आणि आता आपली बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड जर बघितली आणि ती जर टोटल क्लोज केली आपण 2,5 आणि इथं 7, इकडे बघा 5 13 14 म्हणजे थोडक्यात 1,44,750 लॅबिलिटी आहे. आणि आसेटला सुद्धा तेवढंच येणार आहे 1,44,750. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपला टॅली झालेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. आणि शिकवण्याची मेथड जर आवडलेली असेल, शिकवण्याविषयी जर काही सजेशन्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल आपण समजून घेणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.